नमस्कार मंडळी. मराठी ऑडिओ कट्टा घेऊन आले आहेत एक लघुकथा. श्री सुधीर कारखानीस लिखित चौकोनी कुटुंब. चौकोनी कुटुंब. डॅडी, आजीला पण न्यायचं ना आपल्याबरोबर महाबळेश्वरला? चेतनने डॅडीला विचारलं. डॅडीने मम्मीची नजर चुकवत छोट्या चेतनला आश्वासन दिलं. हो तर नक्कीच. चेतन उड्या मारत बाहेर गेला आणि डॅडीही पुढचा संभाव्य वाट टाळण्यासाठी की काय साईडबोर्डवरचे पाण्याचे 2 रिकामे ग्लास उचलून भरून आणतो असं पुटपुटत बेडरूमच्या बाहेर पडला. जरा आश्चर्याचीच गोष्ट होती खरी, पण बोरिवलीच्या त्या 4 बेडरूमच्या घरात 4 वेगळी वेगळी विश्व नांदत होती. डॅडीचं म्हणजे राजेश केतकरचं बहुतेक सर्व विश्व त्याच्या राज मिश्रधातू फॅक्टरी व्यवसायानं व्यापलं होतं. त्यातून जे काही उरेल त्यातला अर्धा वाटा पत्नी निशाचा आणि अर्धा चेतनचा. मम्मी म्हणजे निशा केतकर, ती तिच्या ॲपेक्स सॉफ्टवेअरच्या व्यवसायात जवळजवळ पूर्णपणे दंग. पती राजेश आणि छोट्या चेतनला सुद्धा तिच्या विश्वात हमखास प्रवेश हवा असेल तर तिच्या कॉम्प्युटरच्या किंवा सेलफोनच्या महाद्वाराचीच घंटा त्यांना घणघणायला लागत असे. बागडणाऱ्या छोट्या चेतनच्या जगात होती त्याची शाळा, टीचर, बालमित्र आणि हो, त्याची आजीसुद्धा. आजीला म्हणजे कमलाताईंना त्या जगात अगदी भरपूर ऐसपैस जागा होती आणि प्राधान्य होतं. चेतनच्या आजीच्या म्हणजे कमलाताईंच्या विश्वाने तर रूळच बदलले होते आणि त्यांच्या या वर्तमानकालीन विश्वात सगळ्यात मोठा हिस्सा छोट्या चेतनचा होता. कुटुंबात घटक 4, पण त्या कुटुंबाला चौकोनीपणा नक्कीच नव्हता. सैलसे एकत्र जोडलेले त्रिकोण. राजेशच्या आईबाबांची कर्मभूमी वाई, पण राजेश अगदी लहानपणापासूनच शिक्षणासाठी पुण्या-मुंबईला त्याच्या मामाकडे राहिलेला होता. मामाने अगदी सख्ख्या मुलासारखं त्याला वाढवलं होतं. अगदी सुट्टीतसुद्धा राजेशला वाईला पाठवण्याऐवजी त्याच्या आईबाबांनाच मामा आपल्याकडे बोलावून घेत असे. त्यामुळे वाईशी राजेशचा संबंध तसा कमीच होता. आणि नंतर परदेशी गेल्यावर तर विचारायला नको. निशा मूळ बडोलची, त्यातून गेली 10 वर्ष सॉफ्टवेअर व्यवसायात घालवल्यामुळे वाईपेक्षा दिल्ली, कोलकाता, लंडन तिला जास्त जवळचं वाटत होतं. आपापल्या परीनं कुटुंबातल्या 3 व्यक्तींची म्हणजे राजेश, निशा आणि चेतन यांची आयुष्य फास्ट ट्रॅकवर चालली होती. आणि कमलाताईंचा ट्रॅक फास्ट आहे की स्लो आहे हे बघायची कोणाला सवडही नव्हती. सगळ्याच गाड्या वेगवेगळ्या रुळांवर, प्रत्येकाची स्टेशनं वेगळी आणि लाल हिरव्या बावट्यांच्या वेळा वेगवेगळ्या. पण फास्ट ट्रॅकवर सतत धावून कधीतरी दमछाक होणारच. जीवनातल्या अडथळ्यांच्या शर्यतीत कधीतरी टाईम प्लीज म्हणावंसं वाटणारच. यात पहिला गडी बाद झाला तो राजेश. या सगळ्या उलटसुलट धावपळीच्या व्यापांमधून एक ब्रेक घ्यायची, 4 दिवस आराम करण्याची शक्कल राजेशने काढली आणि निशानेही ताबडतोब त्याला दुजरा दिला. मग निशाने आपल्या त्रिकोणी जगाच्या हॉलिडे गेटअवेसाठी सुबक प्लॅन तयार केला. पण सासूबाईचं म्हणजे कमलाताईचं काय? मुंबईतल्या एवढ्या मोठ्या घरात 4 दिवस एकट्यानं ठेवायचं? शेवटी जरा अनिच्छेने का होईना त्रिकोणाचा झाला होता चौकोन. निशाने नेटवर संशोधन करून महाबळेश्वरच्या एका बऱ्यापैकी हॉटेलात 2 डबल रूम्स बुक केल्या होत्या. एक राजेश आणि स्वतःसाठी आणि दुसरी चेतन आणि त्याच्या आजीसाठी. आणि लाँग वीकेंडचा मुहूर्त साधून मंडळी एका सकाळी महाबळेश्वरला निघाली. मोबाईलवरच्या वाटाड्याचा नकाशा म्हणजे खात्रीलायक आधार. तो जवळ असल्यावर वाट चुकण्याची भीतीच नव्हती. दुपारपर्यंत मंडळी महाबळेश्वरला पोहोचली. आज महाबळेश्वरमधली पहिली सायंकाळ. महाबळेश्वरच्या थंड आणि प्रदूषणमुक्त हवेने उल्हासित वाटत होतं. समोर बॉम्बे पॉईंटवरून सूर्यास्ताची अवर्णनीय शोभा दिसत होती. राजेशला रिलॅक्स्ड वाटत होतं. निशासुद्धा सूर्यास्ताची मजा लुटत होती. चेतन, जास्त पुढे नको जाऊस, राजेशने आवाज चढवला. अहो, त्यांनाही सांगा, कडमडल्या तर हाड मोडून बसतील, निशा म्हणाली. अगं, दोघांनाही लागू आहेत माझ्या इन्स्ट्रक्शन्स, राजेशने सारवासारव केली. थोडं इकडे तिकडे फिरून मंडळी हॉटेलवर परत आली. हॉटेलचा मालक राजदीप रिसेप्शन लाऊंजमध्येच बसलेला होता. केतकर कुटुंब आत आलं तसा मालक ताडकन उठून उभा राहिला आणि अदबीने नमस्कार केला. राजेशला आणि निशाला बरं वाटलं. मंडळी डायनिंग हॉलमध्ये जेवून बाहेर आली. हॉटेल मालक लाऊंजमध्येच होता. लगबगीने तो समोर आला आणि राजेशला एका बाजूला बोलावून तो म्हणाला, सर, वरच्या मजल्यावर आमच्या सुपर डिलक्स रूम्स आहेत. तिथे आपण शिफ्ट व्हाल का? नाही, एक्स्ट्रा चार्ज अजिबात नाही, याच रेटमध्ये सर. राजेशने आनंदाने ऑफर स्वीकारली. मला वाटतं माझा मागच्या महिन्यातल्या मेटॅलर्जी जर्नलमधला लेख आणि फोटो यांनी बघितला असावा. वर शिफ्ट होता होता राजेश बोलला. नव्या रूम्स नावाप्रमाणेच सुपर डिलक्स होत्या.
सजावटही उत्तम दर्जाची होती. माय हिरो, नवऱ्याकडे कौतुकाने पाहत निशा म्हणाली. दुसऱ्या दिवसाची सकाळ नव्या रूम्सच्या खिडकीतून बाजूलाच असलेल्या खोल दरीचे आणि त्यामध्ये भरलेल्या कापसासारख्या ढगांच्या बिछायतीचे विहंगम दृश्य पाहत राजेश आणि निशा गरम गरम चहाचे घुटके घेत होते. निशाला हे सगळं दृश्य पाहता पाहता स्वित्झर्लंडच्या कुठल्या तरी अशाच दृश्याची आठवण झाली आणि मग जरा तुलनात्मक चर्चा झाली खरी, पण डाव्या उजव्याचा निर्णय लागू शकला नाही. चेतन आणि आई अजून उठलेले दिसत नाहीत. मी पाहून येतो, ब्रेकफास्टही मागवायचाय, असे म्हणत राजेश शेजारच्या खोलीत डोकावून आला. अगं, आई नाही दिसत आहे खोलीत. राजेश परत येऊन जरा काळजीच्या सुरात निशाला म्हणाला. निशा खिडकीतून खाली पाहत होती. अहो, त्या बघा, शाल पांघरून खाली फुलबागेत फिरतायत आणि तो माळीही अदबीने त्यांना काहीतरी सांगतोय. या तुमच्या आई आहेत हे याला पण कळलेलं दिसते. तेवढ्यात कमलाताईंनी हसून त्या माळ्याचा निरोप घेतला आणि त्या वर यायला निघाल्या. अहो, त्यांना सांगा, उगीचच सकाळच्या थंडीत नका फिरू म्हणावं, ताप बीप आला तर निस्तरायचं कोणी, निशा म्हणाली. हो, बरोबर आहे तुझं, राजेश म्हणाला आणि तो विषय तेवढ्यावर थांबला. कमलाताई वर आल्या. आंघोळी ब्रेकफास्ट वगैरे उरकून मंडळी बाहेर पडली. डॅडी, मला घोड्यावर बसायचंय, चेतनने मागणी केली. विस्तीर्ण तलावालगतच्या पटांगणाजवळ मंडळी उभी होती. एक घोडेवाला त्याचा घोडा घेऊन जवळ आला. सर्वांना आदबशीरपणे नमस्कार करून त्याने राजेशला विचारलं, साहेब, रपेट करायची आहे का? मला नाही, पण ह्या छोट्याला फिरवायचंय, जमेल का? होय साहेब, घोडेवाल्याने उत्तर दिले. चेतन आजीचा हात धरून उभा होता. काय रे नाव तुझं? कमलाताईंनी घोडेवाल्याला विचारलं. मी बाबू शेलार. परत नमस्कार. सांभाळून ने बाबू याला, कमलाताई म्हणाल्या. हो हो, अगदी काळजी करू नका. परत तीच नम्रता. निशा हळूच राजेशच्या कानात पुटपुटली. इथे काय सौजन्य सप्ताह वगैरे चालू आहे की काय? राजेशने एकदा हसून तिला दाद दिली आणि घोडेवाल्याकडे वळून, सांभाळून ने रे छोट्याला, असं सांगितलं. तिघांनीही चेतनला टाटा केला. चला तिकडे बाकावर बसूया, राजेशनं सुचवलं. त्यापेक्षा या हँडीक्राफ्ट बघूया जरा. समोरच्या बाजूला ओळीनं उभ्या असलेल्या दुकानांकडे निशाने बोट दाखवलं आणि रस्ता ओलांडला. आई, तू बस इथे बाकावर, येतोच आम्ही, असं म्हणून राजेशही तिकडेच गेला. राजेश आणि निशा आजूबाजूला फिरत होते, रस्त्यावर शॉपिंग करत होते. कमलाताई शांतपणे बाकावर बसल्या होत्या. अर्धा तास घोडदौड करून झाल्यावर चेतन आणि घोडेवाला परत आले. त्यांना परतलेलं बघून राजेश आणि निशासुद्धा परत आले. किती झाले रे? राजेशनं विचारलं. 50 रुपये साहेब, घोडेवाला म्हणाला. राजेश चमकला. तिथे रेट तर 100 रुपये लिहिला होता आणि हा अर्धेच मागतोय. फारसा विचार न करता राजेशने 50 रुपयाची नोट काढून दिली. हिल स्टेशनचे लोक आदबशीर, हॉटेलचा मालक आदबशीर, सगळी कशी राजा माणसं, अगदी दिल खोल के देणारी. राजेश आणि निशाल महाबळेश्वरवर खुश होते. डॅडी, वॉटरफॉल बघायला जायचं? तिसऱ्या दिवशी सकाळी चेतन विचारत होता. आज आपण गोकर्ण महाबळेश्वरला जाऊया बाळ. तिकडे खूप जुन्या काळचं देऊळ आहे आणि 5 नद्यांचा उगम पण तिथूनच होतो. हॉटेल रूममधल्या टेबलाच्या खानातलं महाबळेश्वर गाईड चाळता चाळता राजेश म्हणाला. राजेशने हॉटेलच्या फ्रंट डेस्ककडे गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याच्या रस्त्याची नीट चौकशी केली आणि मंडळी निघाली. गोकर्ण महाबळेश्वरला देवळाच्या जवळ आल्यावर राजेशला तिथली पार्किंगसाठी ऐसपैस जागा आणि गर्द सावली बघून बरं वाटलं. देवळाच्या वाटेवर दुतर्फा लावलेली हँडीक्राफ्ट्सची दुकानं पाहून निशा खुश झाली. राजेशने गाडी नीट सावलीत पार्क केली. सर्वजण खाली उतरले. छोटा चेतन उड्या मारायला लागला. निशाने चेतनचा हात धरला आणि ती देवळाच्या दिशेने पाहत म्हणाली, बऱ्याच पायऱ्या दिसतायत वर देवळाकडे जायला. राजेश म्हणाला, अरे हो, खरंच की. आई, तुला कठीण पडेल एवढं वर चढायला आणि उतरायला. इथेच सावलीत बसायचंय का बाकावर तुला? छान गार वाटतंय इथेही. होय बाबा, इथेच बसते मी, कमलाताई बाकावर विसावत म्हणाल्या. एक वयस्करसा दिसणारा पार्किंग लॉट अटेंडंट पार्किंग स्लिप फाडत तिथे आला. जवळ आल्यावर सर्वांना नमस्कार करून राजेशला त्याने स्लिप दिली. राजेश पैसे देता देता त्याला म्हणाला, आम्ही देवळात जाऊन येतोय, आई बसतील तोपर्यंत इथे बाकावर, चालेल ना? मनुष्य जरा हसला आणि म्हणाला, अगदी काही काळजी करू नका केतकर साहेब. केतकर साहेब? याला माझं नाव कसं माहिती? की हॉटेलवाल्यांनी पुढे कळवलंय फोन करून यांना मी येत असल्याचं? राजेश विचार करू लागला. पण राजेशला काही स्पष्टीकरण विचारण्याची संधी मिळण्याआधीच अटेंडंट नवीन आलेल्या दुसऱ्या गाडीकडे निघून गेला आणि तो विषय तसाच राहिला. राजेश, निशा आणि चेतन असं त्रिकोणी कुटुंब देवळाच्या पायऱ्यांकडे चालू लागलं आणि कमलाताई बाकाला मागे टेकून रिलॅक्स झाल्या. डोळे मिटले. मनात आठवणींच्या लाटांमागून लाटा येत होत्या.
कमलाताई त्यांना निग्रहाने बांध घालत होत्या. खरं तर आयुष्यातलं ते पर्व संपलं होतं. वाईमधल्या माणसांची नाती, तो जिव्हाळा, हा भूतकाळ होता आणि मुंबईकरांशी अजून खेळ जमत नव्हता. कमलाताईंनी डोळे मिटून घेतले. मधूनमधून वाड्याच्या झुळका येत होत्या. छान वाटत होतं. तेवढ्यात एक अलिशान गाडी पार्किंग लॉटमध्ये येऊन थांबली. कमलाताईंनी डोळे किलकिले केले. माणसं गाडीतून उतरली. 4 जणांचं कुटुंब होतं. मजेत गप्पा मारत मंडळी देवळाकडे चालली होती. केतकरबाई, कोणीतरी जवळच उद्गारलं. कमलाताईंनी आपलं नाव ऐकल्यावर डोळे उघडले. त्या सावरून बसल्या. त्या ग्रुपमधलाच एक उंचसा, थोड्या विरळ केसांचा मध्यमवयस्क गृहस्थ कमलाताईंच्या समोर उभा होता. कमलाताई उभ्या राहिला. चष्मा सारखा करत त्या म्हणाल्या, ओळखलं नाही मी. गृहस्थ हसला. बाई, मी दीपक देशमुख, तात्यासाहेबांचा दीपू. कमलाताई दिलखुलासपणे हसल्या. वाईला तात्यासाहेब देशमुख केतकरांचे शेजारी. 2 कुटुंबांचा अतिशय घरोबा. तात्यासाहेबांच्या प्रेरणेनेच केतकरांनी वाईला नूतन हायस्कूलचे रोपटे लावले आणि पुढे त्याचा वृक्ष झाला. तात्यासाहेबांचा दीपक राजेशपेक्षा 7-8 वर्षांनी मोठा. दीपक लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार आणि बाईचा अतिशय लाडका शिष्य. पुढे कॉलेज शिक्षणासाठी दीपक बाहेर गेला. तात्यासाहेब कोल्हापूरला गेले आणि मग केतकर कुटुंबाचा देशमुख कुटुंबाशी काही संबंध राहिला नव्हता. एकदा ओळख पटल्यावर कमलाताईही जरा मोकळ्या झाल्या. दीपकने आपल्या बायकोची, मुलाची बाईशी ओळख करून दिली. गप्पा रंगल्या. राजेश, निशा आणि चेतन देवदर्शन करून आले. निशाने लांबूनच कमलाताईबरोबरचा लोकांचा घोळका बघितला आणि ती राजेशला म्हणाली, आता यांनी कोण मित्रमंडळी जमवली तिथे? राजेशने जरा निरखून पाहिलं. राजेश चपापला, अगं, हे तर इंडस्ट्रियलिस्ट DP देशमुख दिसतायत. पण आईबरोबर काय गप्पा मारतायत सगळे? कमलाताईंनी राजेशला जवळ आलेलं पाहिलं. कमलाताईंनी ओळखी करून दिल्या. इतक्यात पार्किंग लॉट अटेंडंट दीपकला जवळ दिसला. अरे श्रीधर, कसा आहेस? दीपकने हाक मारली आणि त्याला बोलावलं. अटेंडंट जवळ आल्यावर दीपकने त्याला हाताला धरून ओढलं आणि विचारलं, अरे बघितलंस का कोण आलंय? श्रीधर म्हणाला, हो, मी बघितलं बाईंना. खरं तर कालच मला बाबू शेलाराने फोन करून बाई महाबळेश्वरला आल्याचं सांगितलं होतं. आपल्या राजदीपच्याच हॉटेलात उतरल्यात म्हणाला. राजेशच्या आणि निशाच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. गेल्या 3 दिवसांतल्या बऱ्याचशा घटनांचा संगतवार उलगडा व्हायला लागला होता. दीपक सांगू लागला, बरं का राजेश, मी बाईच्या हाताखाली वाईच्या नूतन हायस्कूलमध्ये शिकलो. बोर्डाला पहिल्या 10त आलो. पण या श्रीधरची आणि बाबूची गोष्ट वेगळी आहे. बाईच्या सद्भावना मंडळाने त्यांच्या कुटुंबाला वेळीच हात दिला होता आणि त्यामुळेच ही अशी सावरलेली कुटुंब आज महाबळेश्वरात मानाने राहत आहेत. नंतर दीपक पुढे म्हणाला, आम्ही येतो 10 मिनिटात देवदर्शन करून. थांबाल ना तुम्ही? गप्पा मारत बसू. राजेशने होकारार्थी मान हलवली. 10 मिनिटे काय, DP देशमुखांशी गप्पा मारण्यासाठी 10 ताससुद्धा थांबायची राजेशची तयारी होती. राजेश आणि निशा दोघेही कमलाताईबरोबर तिथेच बाकावर बसले. का कोण जाणे, सर्वांनाच जरा अवघडल्यासारखं झालं होतं. 15-20 मिनिटांनी दीपक आणि त्याचे कुटुंबीय देवदर्शन करून परत आले. चला, तिथे स्वागत हॉटेलकडे आरामात बसूया, दीपक म्हणाला. आता स्वागत हॉटेलमध्ये एका गोलाकार टेबलाभोवती मंडळी बसली होती. दीपकने सर्वांसाठी ज्यूसची ऑर्डर दिली होती आणि आरामात ज्यूसचे घुटके घेता घेता दीपक राजेशला विचारत होता, तर राजेश, मला सांग आता तुझ्या या मिश्रधातू प्रकल्पाबद्दल. राजेश या संधीची वाटच पाहत होता. आपल्या नव्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती राजेशने दीपकला दिली. दीपकही मन लावून ऐकत होता. मध्ये मध्ये प्रश्न विचारत होता. अशा तऱ्हेने 1 तास केव्हाच निघून गेला. शेवटी दीपकने मान डोलावली. वाह, प्रॉडक्ट तर छान आहे. आमच्या डेअरी मशिनरीमध्ये आम्हाला अशाच धातूचं सिलेंडर पाहिजे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे किंमतही माफक आहे. पण याच्यावर आधी सर्व प्रकारच्या चाचण्या करायला हव्यात आणि तज्ज्ञांकडून सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. करून घेऊ आपण सगळं ते. पण त्याच्या आधी मला एका महत्त्वाच्या कामाबद्दल बोलायचंय. असं म्हणून दीपक कमलाताईंकडे वळला. बरं का बाई, आमच्या वसईच्या फॅक्टरीत आम्ही तिथलेच जवळपासचे कामगार कामावर ठेवलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या सेवेसाठी आम्हाला सद्भावनासारखी एक संस्था स्थापन करायची आहे. बाई, मदत कराल ना मला या कामात? दीपकने कमलाताईंना विचारलं. तुझ्या मनात नक्की काय करायचा विचार आहे ते तरी सांग, कमलाताईंनी दीपकला विचारलं. दीपक बोलू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी झळाळी दिसू लागली. असं पहा बाई, आमच्या कारखान्यात आजूबाजूचे कामगार कामाला येतात
आमच्याकडे त्यांना चांगलं ट्रेनिंग मिळते, कॅन्टीनमध्ये सकस आहार मिळतो. पण त्यांच्या कुटुंबियांचं काय? मुलांना शिक्षण, वडील माणसांना औषधपाणी, गृहिणींसाठी लहान सहान गृहोद्योग असे उपक्रम मला तिथे हाती घ्यायचे आहेत. बाई, एक सद्भावना संस्था तिथे उभी करायची आहे. कमलाताई ऐकत होत्या. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, दीपक, तुझी कल्पना फारच सुंदर आहे. पण हे सगळं व्यवस्थितपणे करायला आणि सुरळीत चालवायला तुला व्यावसायिक लोकांची गरज आहे. मी तिथे काय करणार? दीपकने समजावलं, बाई, खरं आहे ते, हे खटलं चालवायला व्यावसायिक संच तर असणारच. पण बाई, हे काम करताना मानवी मूल्ये कटाक्षाने पाळावी लागणार आणि यासाठी त्या सर्वांवर करडी नजर ठेवायला अनुभवी, संयमी आणि प्रेमळ व्यक्ती पाहिजे आहे. थोडं थांबून दीपक म्हणाला, बाई, कराल न मदत आम्हाला? व्हाल न या नव्या सद्भावनाच्या विश्वस्त? पण आईला जमेल का तुम्ही म्हणताय ते काम करायला? एवढी मोठी जबाबदारी घ्यायला? राजेशने जराशा साशंकतेनेच विचारले. अरे राजेश, तुझ्या मिश्रधातू प्रोडक्टवर चाचण्या कराव्या लागणार आहेत आपल्याला. पण राजेश, तुमची आई म्हणजे खणखणीत बंदारुपया आहे, बंदारुपया. दीपक बोलला आणि खळखळून हसला. कमलाताई खाली पाहत होत्या. त्या विचारात गढल्या होत्या. दीपक कमलाताईकडे आशेने पाहत होता. सर्वच जण कमलाताईकडे पाहत होते. त्या गोल टेबलाभोवती बसलेल्या व्यक्तींच्या मनात वेगळ्या वेगळ्या विचारांचा कल्लोळ माजला होता. पण कमलाताईंच्या विचारांची साखळी कुणीही तोडली नाही. थोड्या वेळाने कमलाताईंनी मान वर केली. दीपककडे वळून त्या म्हणाल्या, असं पहा दीपक, हे काम काही मला अवघड नाही. मात्र काम करणारी टीम सक्षम असली पाहिजे आणि त्यांनी सकारात्मक साथ दिली पाहिजे. दीपकला आनंद झाला. बाई, मला वाटलंच होतं की तुम्ही मला साथ देणार. अगदी पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला. चला, या आनंदाच्या प्रसंगी ज्यूसची आणखी एक फेरी होऊन द्या. दीपक कमलाताईंना आणि नंतर राजेशला जोरजोराने हस्तांदोलन करत म्हणाला. शेजारून एक मंजूळ आवाज आला. सासूबाई? कमलाताईंनी हा आवाज पूर्वी कधी ऐकला नव्हता. कुणीतरी आपल्याला उद्देशून बोलतंय हे कळायला त्यांना अर्ध्या 1 मिनिटाचा अवधी लागला. पण मग मात्र निशाकडे वळून कमलाताई म्हणाल्या, काय म्हणतेस निशा? नाही सासूबाई, मी काय म्हणतेय? पुन्हा तोच मंजूळ आवाज. तुमच्या प्रोजेक्टसाठी काही सॉफ्टवेअरची गरज पडली तर सांगा हं मला. ॲपेक्स सॉफ्टवेअर आपलं घरचंच आहे. कमलाताई हसल्या. त्रिकोणी कुटुंबांचे आता चौकोनातच नव्हे तर लवकरच पंचकोनात, षटकोनात रूपांतर होणार या कल्पनेने मनोमन सुखावल्या. ही कथा इथं समाप्त होत आहे. तरी अशाच नवनवीन कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमच्या मराठी ऑडिओ कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.